काही फायनली वरती आलोय आम्ही. असं वाटतं बाबा एवढं वरती चढून आल्यानंतर खूप बोलता पण येत नाही. बघा इकडे बघा काय चाललंय इथं. हाय ह्याला आहे सेकंड इयरला आहे, फायनल इयरला सेकंड इयरचा बारीक पिल्लू आहे थोडा. तर काय सांगत आहे त्याबद्दल तुम्ही ह्याचं नाक बघू शकता. ह्याचं नाक बघा, ह्याचं ओठ बघा. हे बघा. तर गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही सगळे फ्रेश वगैरे झाले आणि आता फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही निघतोय गोलकोंडा फोर्टला. तर आमचा तो पहिला पॉइंट आहे आणि आता आम्ही इथं नाश्ता वगैरे करून निघणार आहोत. तर हे बघा, हे आमचं बारक पिल्लू आता सगळं आवरून झोपवलंय आम्ही त्याला. हे प्रसादने झोपवलंय. तर हा आमचा बर्थडे बॉय आहे. आज त्याचा बर्थडे आहे प्रसाद. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे. तर आता आम्ही पहिल्या पॉइंट वरती कशी मज्जा करतात बाकीचे सगळे आवरतायत. तर बघू, त्यांना भेटू आणि मग पुढे जाऊयात. काहीच आता आम्ही फर्स्ट लोकेशन पॉइंट साठी निघालेलो आहोत. तर आमच्या रूम मधल्या माझे 2 पार्टनर म्हणजे आमच्या तिघांचा पण आमचं आवरून सगळं झाल्याने आम्ही आता निघतोय. आता लिफ्ट मध्ये आता आम्ही खाली चाललोय आणि बाकीचे येतील तेव्हा येतील, तोपर्यंत आम्ही आमचा आवरू पडतो. बघा इकडे बघा काय चाललंय ह्याचं. हाय ह्याला आहे सेकंड इयरला आहे, फायनल इयरला. आता इकडे बघा मॅम वगैरे सगळे तयार होऊन आलेत. हाय करा सगळे. गार्गी हाय. हाय किरण. ही किरण आहे, ही नक्की किरण आहे. तर जाऊ दे, बाकीचे येतात सगळे. आता सगळ्यांचं आवरून झालं. आता आम्ही खाली चाललोय गाडीकडे. तर आता बाकीचे येतात सगळे. गाईज आता आम्ही जात आहोत गोलकोंडा फोर्ट वरती. तर आम्ही आता तिकडे निघालेलो आहोत आणि इकडे बघा, इकडे सगळे आता आम्हाला पटकन उठून सगळे झोपले आहेत इकडे. हे बघा आहे पाठीमागं आम्ही आहोत. तर आता बघू तिकडे गेल्यानंतर तिकडे काय आता होतं. तिथे एक फोर्ट आहे गोलकोंडा फोर्ट म्हणून फेमस आहे हैदराबादमध्ये. तर आता आम्ही तिकडे चाललो. तो आमचा फर्स्ट पॉईंट आहे फिरण्याचा. बघू तिकडे कशी मज्जा करतोय आम्ही. तर काहीच आता आम्ही उतरलो, इथं गाडी पार्क केल्याने चाललो आहे आता गोलकोंडा फोर्टच्या दिशेने. ते तुम्ही माझ्या पाठीमध्ये बघू शकता, हा पूर्ण फोर्ट आहे. त्याच्या भिंती बघा कशा आहेत. तर तुम्हाला समोरून दाखवतो, हे बघा. तर आता आम्ही चाललो आहे सगळं आवरून. आयडेंटिटी कार्ड घातले, कन्सेशन भेटतं आहे ह्याच्यामुळे. तर आता आम्ही आयडेंटिटी कार्ड घालून आता चाललो आहे गोलकोंडा फोर्टला. आमची आता पहिलाच विजिट आहे आमचा. हैदराबादला आल्यापासून हा फर्स्ट विजिट आहे. हे बघा, बाकीचे अर्धे पुढे आहेत, अर्धे पाठीमागाने आम्ही मधोमध आहोत. चला मग पुढे भेटू. काहीच आम्ही गोलकोंडा फोर्टमध्ये आता आतमध्ये एंट्री केलेली आहे. आणि इकडे आता हे बघू शकता तुम्ही पाठीमागं. त्याचं तिकीट काउंटरवरती तिकीट काढायचं आहे आतमध्ये जाण्यासाठी. तर हे बघा, आता आम्ही इथे सगळे आलोय. पुढे तिकीट काउंटर आहे. इकडे मानवचा आता फोटोशूट चालू आहे. आणि आता आम्ही मधोमध हैदराबाद सिटीमध्येच हा गोलकोंडा फोर्ट असा आहे. तर भारी वाटते इथे, असं संध्याकाळचं भारी वाटेल. बट हे संध्याकाळचं बंद असतं, म्हणून आम्ही आता पहिला पॉईंट हा निवडला आहे. तर पुढे बघू आता कसं काय मज्जा करायची, काय करायचं ते. काहीच आता आम्ही इथं तिकीट घेतले आणि इथं तिकीट चेकिंग होत आहे आमची. हे बघा, आता इकडे तिकीट चेकिंग आमची आहे. तर पुढे आता बघूयात काय होते. तर गाईज आम्ही आता गोलकोंडा फोर्टच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि खूप भारी असं थंड वातावरण इथे वाटतं आहे आम्हाला. आणि इथे जरासं आम्ही फोटोशूट करतोय. तर बघू आता इथे फोटो काढतो आणि मग परत आता आतमध्ये जातो, बघून येतोय कसं काय फोर्ट आहे हा पूर्ण त्याचा टूर घेऊन येतो. तर काहीच आता आम्ही आतमध्ये आलोय फोर्टच्या. तर हे तुम्ही बघू शकता, हा असा गोलकोंडा फोर्ट आहे बाहेरून. आणि आता मी ह्या प्रवेशद्वारावरून आतमध्ये आलोय. तर खूप भारी असं वाटतं इथे. तर अजून आम्हाला वरती जायचं आहे. तर मग चला मग वरती बघूयात काय आहे अजून आतमध्ये. आता आम्ही तिथे खालीच फोटो एवढे काढतोय की अजून वरती एवढे पॉईंट आहेत, पण इथे खालीच एवढं मन असं प्रसन्न होतं ना फोटो काढायमध्ये. तर काय सांगू तुम्हाला, लय भारी वाटतं इकडे फोटो काढायला. आणि इथला व्ह्यू तर एक नंबरच आहे. अजून मनच भरत नाही, आम्ही किती फोटो काढलेस तरी. अजून खाली पण फोटोशूट चालू आहे, वरती पण फोटोशूट चालू आहे. तर आणि मन म्हणजे अजिबात भरत नाही, एवढं भारी वाटतं ना इकडे, खूप भारी वाटते. हे तुम्ही मला बघू शकता. अजून आम्हाला तिकडे जायचं आहे वरती. आणि अजून आम्ही खालीच होतो. आमचं एवढं आमचे 100-200 तरी फोटो काढून झाले असतील आतापर्यंत सगळ्यांचे. आता वरती काय माहीत काय. आता हा आमचा पहिलाच पॉईंट आहे. अजून बघू आता काय होतंय पुढे, कसं काय होतंय ते. चला मग. काहीच हा बघा, इकडे आता आम्ही आतमध्ये आलो आहे. इकडे
काहीतरी आहे, माहीत नाही आम्हाला काय आहे, बट छान वाटतं इकडे येऊन. आता वरती हे थांबा, हे बघा हे वरती थांबले, तुम्हाला दाखवतो. हे वरती वरून फोटोशूट चाललाय इकडे यांचा. काय बोलायचं आता. हे इकडे मॅडम बसल्यात, आम्ही आता चाललोय वरती. हे बघा वरती हा असा सीन आहे. खूप भारी वाटतं इकडे आल्यावर. इथनं पूर्ण असं व्ह्यू दिसतोय. इकडे पण सर आणि बाकीचे सगळे थांबलेत, फोटोज वगैरे काढतायत. इकडनं हा सगळा व्ह्यू दिसते. आम्ही तिकडनं आलोय, तिकडनं ते तर खतरनाकच कन्स्ट्रक्शन आहे. हे जे कोरलेत ना दगडांवरती निशाणे असतील, ते काहीतरी त्याला बोलतात, मला आता आठवत नाही आहे, नक्षत्र का काहीतरी असं असतं ते. पण खूप भारी वाटते हे सगळं बघून आत्ता. तर अजून हा आम्ही आत्ताशी अर्धा पण पार नाही केला आहे. तर आम्ही दमलोय, कारण का इतकं मोठं आहे, जिकडे बघू तिकडे ते पसरलेला आहेच आहे हा असा गड आहे. अजून इकडे एवढा वरती चढायचं आहे आणि ह्याच्यावरती पण इतकाच वरती मोठा आणि भारी असं वाटणार आहे. बघू आता कॅपॅसिटी राहिली तर वरती जाऊ. मी आता वरती चाललो आहे. ह्या तिघी काय वरती येत नाहीत, हे इथं खालीच थांबतायत. तर आता आम्ही आधी हे बघा हे सगळं इकडे थांबलेत वरती जाऊन आधी आम्ही बघून येतोय काय आहे काय नाही ते. तसं मग ह्यांना कॉल करून वरती बोलवायला. तर आधी आम्ही बघून येतो. चला मग वरती बघूया काय. आणि हे बघा स्क्वेअर आलं दिसते, खारुताई. हे बघ खारुताई. गाईज मी आता आलोय अर्ध्यापर्यंत. हे बघा हा माझ्या पाठीमागचं बॅकग्राऊंड आहे. तिथं खाली आता सगळे बसलेत आणि मॅम लोक वगैरे सर लोक गेलेत वरती. तर चला मग वरती जाऊया. आता आम्ही इथं आलो जेलखानामध्ये. तर हा बघू शकतो तुम्ही, हा इथला जेलखाना आहे. ही पूर्ण अशी गुफा आहे आणि इकडे बघा सगळे हनुमानाचे आणि हे जे चित्र आहे जय श्रीराम असं लिहिलं आहे. ओम एक आहे. हा असा जेलखाना होता. ते बघा आता आम्ही जरा जेलखानामध्ये कैदी बनून आलो, जरा फील घेऊयात. तर गाईज आता आम्ही जेलखानामधून बाहेर आलो आणि इकडे बघू शकता हा एवढा मोठा दगड आहे आणि त्याच्यावरती हे बांधकाम केलं आहे. तर कसं पूर्वीच्या लोकांनी केलं असेल हे आपण बघू शकतो. काय म्हणजे पूर्वीच्या लोकांची काही डोके होती ना, खतरनाक होती, एक नंबर. ते बघूनच विचार पण आपण करू नाही शकत. इतकं त्यांची म्हणजे मेंटॅलिटी त्या टायमाला होती की ते इतकं एकदम बारीक नक्षाचं काम ते करून हा पूर्ण त्यांनी असं केला आहे. हे बघा आणि इथून पूर्ण अशी सिटी पण दिसते. आता वरती चाललोय, तर वरती बघू. आता एवढं चढलोय तरी अजून वरती चढायचंच आहे. हे लास्ट आहे. आता बघू इथे काय वरती. तर गाईज फायनली वरती आलोय आम्ही. कसं वाटतंय पूर्वा एवढं वरती चढून आल्यानंतर? खूप जमल्यासारखं. बॅकॅसिटी बोलता पण येत नाही. कॅपॅसिटीला बॅकॅसिटी बोलतोय. मॅडम कसं वाटतंय वरती चढून? एक नंबर. वरती चढून रितेशला एक नवीन मोटिवेशन भेटलेलं आहे. काय मानव, तुला कसं वाटतंय वरती येऊन? मस्त दमलोय. सर तुम्ही दमलात? दमलो नाही पण सर्व दमले त्या कारणाने रस्ता. तर गाईज आलोय एकदाच वरती आलोय. ह्याचा अर्थ नाही का मी पोहोचलोय, अजून इथून वरती जायचंय. पण इथून कॅपॅसिटी थांबली. खूप म्हणजे खूप वरती आलो. तुम्हाला इथनं व्ह्यू दाखवते. पूर्ण हैदराबाद सिटी दिसते इथनं. प्लस इथं पोल्युशन पण किती आहे ते पण दिसतंय ह्याच्यामध्ये, तुम्हाला दाखवतो. तर हे बघा गाईज, हे पूर्ण हे काय पोल्युशन ह्या बाजूला आणि ह्या बाजूला हा पूर्ण फोर्ट आहे. मी तिथून तिकडनं आम्ही चालून आलो इकडे वरती. हे पूर्ण हैदराबाद सिटी आहे. हे बघा हे लोक आता जात आहेत वरती. ह्याचा अर्थ मला पण वरती जायला लागेल. चला मग बघूयात वरती काय आहे. त्याच्यासाठी आम्ही एवढं वरती येतोय. भुरान आमचा दमला आहे. भुरानमधली पूर्ण कॅपॅसिटी गेलेली आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण संपली. आता बुरान चालूच शकत नाही. लोळा पांगळा झाला आहे आता तो पायामध्ये. त्यामुळे आता बुरांचा विषय सोडून द्या. बुरान इथंच थांब, आम्ही येतो तुला घ्यायला परत. हारू नकोस. SBNMचं हे आयडेंटिटी कार्ड घातलंयस ना गळ्यात, तर ठेव. मग पूर्वा तू जाणार ना वरती?
मग जाणार ना, त्यासाठी तर आले. हा चला मग बघूया वरती काय आहे ते. तरी हे बघू शकता तुम्ही, असं मोठमोठे इथं वरती पण कमानी आहेत. आणि इकडे इकडे काय आहे, अयो खोल आहे तलाव. आणि सॉरी, ही पूर्वा नाही, ही किरण आहे. आणि ती पुढे ती पूर्वा आहे. ह्या दोघींमध्ये अजून कन्फ्युजन सगळ्यांनाच होतं, त्यात काही नवीन नाही. वर्ष संपत आला तरी या दोघींमधलं कन्फ्युजन काय जात नाही. तुम्हीच ह्या दोघींना बघा, जोळीच्या बहिणीच का वाटतात, ह्या मैत्रिणी कमी. आणि चला मग आता पुढे बघू. हे बघा काहीच कसं आहे, हे इकडं काहीतरी आहे, गुफा आहे. वाघमिग असायचं इकडं. एवढी लोक वरती येतात कशी? शॉर्टकट जाऊन नको, दमलो. इकडं पाणी आहे पिण्याचं, पण नको, पाणी प्यायचं नाही. मंदिर आहे वरती, बघूया कोणतं मंदिर आहे. आणि पाया पडू, आशीर्वाद घेऊ आणि इथनंच खाली जाऊ. आता मी वरती आलो आणि इथं एक मंदिर आहे. ह्या मंदिराचं नाव नाही माहिती कोणतं आहे. गोलकोंडा फोर्टवरचं हे मंदिर आहे. आणि इकडे अजून फोटोशूट काही संपत नाही, अजून खाली पण आहेत आमच्या अर्धे जण. आणि आम्ही आणि सर वगैरे आता आम्ही इथं वरती आलोय. ती इथं थोडं आतमध्ये जाऊन बघणार आहे काय आहे, तिथनं बघूनच रिटर्न आता खाली जाणार. चल बघू आता काय आहे तिथं पुढे. तर काहीच हे आता आम्ही आतमध्ये वरती आलोय. तर इकडे बघा हे मंदिर आहे. आणि इकडे काहीतरी आहे वरती इंटरेस्टिंग, मला वाटतं म्युझियम दरबार आहे. तर बघूयात दरबार कोणत्या राजाचा किंवा कुठला दरबार आहे त्या आतमध्ये. आम्ही वरती आलोय आणि हे बघा आमचा राजा इथे जाऊन बसलाय दरबारामध्ये, पंकज महाराज पावरा. हे बघा. आणि आता आम्ही इकडे बघतोय आता काय आहे ते. आता वरती चढतोय मी. हे बघा, बघूया काय आहे वरती. आणि हे बघा वरती काय आहे, एक नंबर असं सीन आहे. हे बघा, इथून पण बघा, मोबाईल पडेल माझा, एवढाच दाखवतो मी तुम्हाला. टॉप फ्लोअरवरती गोलकोंडा फोर्ट. आम्ही फायनली आम्ही पोहोचलोत वरती. हे बघू शकता तुम्ही, हा आहे सेंटर ऑफ द हेड ऑफ गोलकोंडा फोर्ट. तर तुम्हाला आता मी हैदराबाद सिटीचा व्ह्यू दाखवतो इथनं. हे बघा गाईज, हा आहे गोलकोंडा फोर्टचा खालचा व्ह्यू. आणि आम्ही त्या टोकावरनं आलो इकडे. आणि हा हैदराबाद सिटीचा व्ह्यू आहे टॉप ऑफ द गोलकोंडा फोर्टवरून. हे बघा तुम्ही, हे बघा. आणि आता आम्ही फायनली सगळे वरती आलोत. आता मी पण थोडे 2-3 जरा फोटो काढून घेतो आणि मग आपण परत खाली जाऊयात. तर लेट्स गो, खाली भेटूयात.